नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, आता हे 2024 साल एकतर देशामध्ये लोकसभेचं निवडणूक आणि मग येणाऱ्या परत पुढे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा, शिवाय आता या जानेवारीमध्ये 26 जानेवारी 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं भव्य असं मंदिर उभं राहिले. तिथं रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होते. आणि आपण डिसेंबर किंवा 2023चं जे काही 4-5 महिन्याचे शेवटचे बघितले असेल की राज्यामध्ये जे काही मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं झालीत, उपोषणं झालीत किंवा जरांगे पाटलांनी या मराठा आंदोलनाच्या बाबतीत मोठं आंदोलन उभं केलं, उपोषणं झाले. याच्या संदर्भात जरांगे पाटलांच्या अनेक महाराष्ट्रामध्ये सभा झाल्या, अनेक रॅल्या झाल्या आणि त्याच्यातून वातावरण तापलं आणि शेवटी महाराष्ट्र सरकारला काही निर्णय घ्यावे लागले. महाराष्ट्र सरकारने अगदी जे काही निर्णय आहेत ते आपण वारंवार अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. त्यामुळं ज्या काही नोंदी 1967च्या दरम्यान ज्या काही सापडल्या, ज्या काही कुणबी नोंदी, त्या सर्व घेण्याचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. त्याबद्दलचं कामकाजसुद्धा सगळ्या कचेऱ्यांमध्ये चालू आहेत. पण उपोषण 1, उपोषण 2, त्यानंतर जे काही पहिल्या उपोषणाच्या बाबतीत जे काही राडा झाला त्यावर काय अनेक ठिकाणी जाळपोळ झाली, त्याच्यामध्ये अनेक लोक जखमी झाले, लोकांची घरं जाळण्यात आली, अनेक समाजकंटकांनी त्यांचा फायदा घेतला. पण जरांगे पाटील त्यांना आजही लेकरं म्हणून महाराष्ट्र सरकारला किंवा मुख्यमंत्र्यांना सांगतायत की माझ्या ह्या लेकरांवर गुन्हे दाखल झाले. हे लेकरं खूप काही त्यांच्यावर काही गुन्हे नव्हते, ते विद्यार्थी आहे, ते इकडे शिकायला गेले होते, ते तिकडे शिकायला गेले होते, ते एकदम निरागस आहे, निष्पाप आहे आणि त्या लेकरांवर ते गुन्हे कसे दाखल केले. पण जरांगे पाटलांनी हे सगळं सांगताना जरांगे पाटलांना हे सुद्धा लक्षात यायला पाहिजे की पोलीस असं कोणावरही गुन्हे दाखल करत नाही. आणि लेकरं म्हणायचं आणि सहानुभूती लाटायची आणि लेकरांच्या हातामध्ये अगदी डिझेलचे टेंबे, पेट्रोलचे टेंबे, लेकरं कोणाचे घर जाळतात, कोणालाही मारतात, लेकरांच्या हातात पिस्तुलं, लेकरांच्या हातात सगळ्या काही गोष्टी आणि लेकरं बाकी महाराष्ट्र पेटवायला निघले. या गोष्टी जरांगे पाटील करत नाही. आणि या सगळ्या गोष्टी असताना मुख्यमंत्र्यांनी अगदी मराठा समाजाच्या या तीव्र आंदोलनाला त्याला प्रतिसाद दिलाय आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितले ह्या सगळ्या गोष्टी होणार आहे. 4-2 वेळा मागे पुढे तारीख कमी जास्त होईल, पण मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आता महाराष्ट्र सरकार सुद्धा गंभीर आहेत. मग स्वतः मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार सुद्धा असतील, यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणारच आहे आणि कोणीच दिलं नाही, पण हे सरकार बाकी मराठा समाजाला आरक्षण देणार आहे. या मुद्द्यावर हे तीनही लोक अगदी ठाम आहेत. आणि यामध्ये अजून त्यांनी दुसरी गोष्ट स्पष्ट केली की कोणावरही अन्याय होणार नाही. मग ओबीसींवर सुद्धा अन्याय होणार नाही, ओबीसीच्या 1% सुद्धा धक्का लागणार नाही. पण मराठा समाजांच्या मुलांना, मराठा समाजांच्या युवकांना हे आरक्षण मिळेल आणि त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये युवकांना लाभ होईल. ही सगळी गोष्ट, सगळी परिस्थिती आता हिवाळी अधिवेशनामध्ये आपण नागपूरला पण मुख्यमंत्र्यांनी आपल्या जवळजवळ 1.5 तासाच्या भाषणामध्ये ही सगळी परिस्थिती समजावून सांगितली. त्याच्यामुळं महाराष्ट्र शासन किंवा जे काही राजकीय इच्छाशक्ती आहे, मग मुख्यमंत्री असतील किंवा हे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांची देण्याची जी काही राजकीय इच्छाशक्ती आहे, समाजाच्या प्रती जी काही यांना
मराठा समाजाला जे द्यायचे ते आता गंभीरपणे द्यायचे, याच्यामध्ये कुठलीही फसवणूक ते आता करणार नाही याची खात्री सुद्धा मराठा समाजाला सुद्धा पटली. अनेक वेळा आपण बघितले असेल की जो काही पाठीमागे डिसेंबरच्या दरम्यान जो काही मराठा समाजाच्या बाबतीत जो काही तीव्र असंतोष होता तो पैकी आता बऱ्यापैकी कमी झालेला आपल्याला दिसतोय. असा फार काही उद्रेक होताना दिसत नाही. पण यामध्ये जे काही जरांगे पाटलांना आता 7-8 दिवसापूर्वी सुद्धा जरांगे पाटलांबरोबर जी काही व्हिडिओ कॉन्फरन्स मुख्यमंत्र्यांनी घेतली, त्याच्यामध्ये जी लाईव्ह आपल्याला माध्यमांमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळाली, मुख्यमंत्री डायरेक्ट जरांगे पाटलांबरोबर बोलत होते. जरांगे पाटलांबरोबर अनेक कार्यकर्ते होते, माध्यमं होती आणि मुख्यमंत्र्यांबरोबर सुद्धा अनेक मंत्री पण उपस्थित होते आणि सरकारी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी होते. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा जरांगे पाटलांना अनेक गोष्टीची दाखले दिले, समजावल्या, अनेक गोष्टी समजावून सांगितल्या. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अनेक गोष्टी समजावल्या. जरांगे पाटलांनी अनेक गोष्टी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या, हे होत नाही, ते होत नाही, हे मिळत नाही, ते मिळत नाही, ह्या तालुक्यात तसं नाही, त्या तालुक्यात तसं नाही. आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना लाईव्ह सुद्धा काही गोष्टी सांगितल्या का हे होईल, ते होईल, सगळ्या गोष्टी होतील, तुम्ही जरा सहकार्य करा. आता तेलंगणाचं पण आता निवडणूक झाली, तिथली आचारसंहिता उठली, तिथले पेपर आपल्याला तपासायला मिळतील आणि राज्यामध्ये सर्व ठिकाणी कुणबी ज्या नोंदी आहेत त्या सर्व तपासल्या जातील. कुठलीही नोंद बिगर तपासल्याशिवाय राहणार नाही. या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांनी PC-मध्ये किंवा या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये VC-मध्ये समजावून सांगितल्या. अनेक गोष्टींची उहापोह केला आणि मुख्यमंत्री ज्या पद्धतीने हिवाळी अधिवेशनामध्ये गंभीर होते त्याच पद्धतीने या VC-मध्ये सुद्धा गंभीर दिसले. त्यांनी कुठेही असं मराठा समाजाच्या बाबतीत किंवा गंभीर नाही किंवा मराठा समाजाला फक्त आम्हाला फसवायचे या अशा प्रकारची वृत्ती मुख्यमंत्र्यांची कुठेही आढळून आली नाही. आणि या सगळ्या गोष्टी, काही गोष्टी तर तशा जरांगे पाटलांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या मानल्यात की हे होईल, की आता होणारच आहे. फक्त जरांगे पाटलांना जे काही लगेच पाहिजे, आताच पाहिजे आणि मग याच्या आताच पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी होत नाही. मग मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टी त्यांच्या ऐकून घेतल्या. जरांगे पाटलांना सुद्धा आवाहन केलं की आपण जे काही मुंबईचं काही आंदोलन, काय जे काय आझाद मैदानावर तुम्हाला बसायचे, काय उपोषण वगैरे, हे सगळ्या टेम्पो आपण करू नका. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलून या सगळ्या गोष्टीचा उहापोह होईल आणि जी काही मराठा समाजाला आरक्षण देण्याची जी काही घोषणा करायची आहे ती अधिवेशनामध्ये होईल, याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी अगदी स्पष्ट सांगितलेले. पण जरांगे पाटलांचं जे काही आडमुठे धोरण ते काही थांबायला तयार नाही. सवंग प्रसिद्धीसाठी जरांगे पाटील आपल्याच समाजाला वेठीस धरतायत का, अशी सुद्धा एक मराठा समाजात सुद्धा एक चर्चा आहे. कारण समाजाच्या लोकांना बऱ्यापैकी मुख्यमंत्र्यांचं हे जे काही सगळं आश्वासन, मग हिवाळी अधिवेशनात असेल किंवा VC-मध्ये असेल किंवा अनेक ठिकाणी मुख्यमंत्री जेव्हा जिथं ज्या सभेला जातात तिथं मराठा समाजाच्या बाबतीत पॉझिटिव्हच भूमिका घेतात किंवा OBCच्या बाबतीत सुद्धा त्यांची जी काही भूमिका आहे ती सुद्धा अगदी सकारात्मक असते. पण जरांगे पाटील बाकी कुठेही ऐकायला तयार नाही. त्यांना असं वाटतं की हे आंदोलन कदाचित आपल्या हातातून निघून जाईल का काय, याचं सगळं श्रेय सरकार घेते की काय, मग आपण बाकी शेवटपर्यंत या आंदोलनाला धार देण्यासाठी काम करू. पण अक्षरशः लोकांमध्ये पण अशी चर्चा आहे की जरांगे पाटलांची धार आता कमी झालेली दिसते. मध्यंतरी प्रकाश आंबेडकरांनी पण जरांगे पाटलांना व्यवस्थित सुनावलंय आणि व्यवस्थित सांगितलंय की तुम्ही या बहुजन लोकांच्या बाबतीत कुठल्याही अशा पद्धतीचं विधान करू नका किंवा तुम्ही OBCच्या या टक्क्याला हात लावला तर आम्हाला पण रस्त्यावर उतरावं लागेल. त्यामुळं सुद्धा जरांगे पाटील थोडं थंड पडलेले दिसतात. पण आता जे काही 2-3 दिवसापूर्वी जरांगे पाटलांचं असं म्हणणं आहे की मी मुंबईला
3 कोटी लोक जमावल्याशिवाय राहणार नाही आणि 3 कोटी जर आले नाही तर मी माझं नाव बदलून टाकील. 3 कोटी नाही, तुम्ही 4 कोटी जमवाल, पण जेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते तेव्हा राज्य सरकारला काही ना काही ॲक्शन घ्यावं लागते, कारवाई करावी लागते. आणि या संबंधी जे काही वकिलांनी हायकोर्टामध्ये अर्ज केले, याचिका दाखल केल्या की जर या अशा पद्धतीने मुंबईमध्ये ताणतणाव निर्माण झाला किंवा मुंबईमध्ये येऊन जर काही अप्रिय घटना घडली तर याची जबाबदारी कोण घेणार. तर हायकोर्टाने सरळ राज्य सरकारवर जबाबदारी ढकलून दिली की ही सगळी परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकार जबाबदार राहील आणि जर काही अप्रिय घटना घडली तर याला जबाबदार राज्य सरकार राहील. त्यामुळं राज्य सरकारची जर जबाबदारी असेल तर अशा पद्धतीचा हा काही उद्रेक होऊ नये यासाठी राज्य सरकार नेहमी काळजी करील. आणि जरांगे पाटलांना पण जे काही आव्हान करायचे, जरांगे पाटलांना जे काही समजवायचे ते समजून सांगतील. कारण आजची परिस्थिती अशी आहे किंवा जानेवारी महिन्यामधची परिस्थिती अशी आहे की देशामध्ये विदेशी पाहुणे पण येणार आहेत आणि 22 तारखेला जे काही अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर साकारते त्यावर जे काही रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होते, वातावरण अतिशय राममय झालेले, तरी पण देशामध्ये हाय अलर्ट आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करता आता कुठेही गर्दी जमवणं हे कायदेशीररित्या अतिशय घातक आहे. त्यामुळं लोकांनी सुद्धा अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊन टाळलं पाहिजे. कारण कधी काही होऊ शकतं, कुठेही अप्रिय घटना होऊ शकते आणि न्याय मिळायचा आहे. जो काही मराठा समाजाला न्याय मिळणार आहे तो मिळणारच आहे. सरकार यासाठी गंभीर आहे. पण आपण उगाचच काहीतरी आता नाही तर कधीच नाही ह्या पद्धतीने जर काही गोष्टी करायला गेल्या तर त्यातून आपल्याच महाराष्ट्राचं, आपल्याच देशाचं, आपल्याच राज्याचं नुकसान होऊ शकतं. ही गोष्ट सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. शेवटी आपल्या देशाचं जे काही वैभव आहे आणि देशामध्ये जे काही राम मंदिराचं जे काही भव्य असं मंदिर होते त्याच्यासाठी लोकांनी अतिशय मोठ्या प्रमाणात योगदान दिलेले आणि तो रामाचा जो काही वैभव आहे, उत्साह आहे, सोहळा आहे तो आनंदात लोकांनी साजरा केला पाहिजे. जरांगे पाटलांनी जे काही आंदोलन उभं केलं, उपोषणातून मोठी सहानुभूती फळी निर्माण झाली. जरांगे पाटलांना 100% यात यश आलेले. जरांगे पाटलांनी पण समजून घेतलं पाहिजे की यश आपल्यामुळंच आलेले, पण लोकांना वारंवार फक्त वेटीस धरून परत ह्या गोष्टीला हवा देऊन आता तीच गोष्ट लोकांवर थोपू नये आणि यातून चांगला मार्ग निघेल. दिवस काय जास्त राहिलेले, महिन्याच्या आतमध्ये जरांगे पाटील या सगळ्या गोष्टी सरकार आपल्या पुढे ठेवणार आहे. विशेष अधिवेशनामध्ये 100% मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे. त्यातच जे 60-70% मराठा समाज ऑलरेडी ओबीसी मध्ये दाखल झालेला आहे आणि यापुढे जे काही मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे ते मिळणारच आहे. त्यामुळं लोकांनी शांततेचं आव्हान केलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचं असं काही जरांगे पाटलांनी धमकीचं काही राज्य शासनाला बोलू नये की माझ्या 3 कोटी बांधव जमा होणार आहे. 3 कोटीने 10 कोटी जमा होतील, पण शेवटी राज्याची बदनामी होईल. एखादी घटना जर घडली तर वाईट घडून जाईल. तुमचं नाव बदललं काय आणि तुम्ही त्या गोष्टीपासून वेगळे झाले काय, तुमच्यावर काही परिणाम होणार नाही, पण या देशावर, राज्यावर नक्कीच परिणाम होईल. देशाची राजधानी किंवा राज्याची राजधानी याचं नाव बदनाम होईल. मुंबई हे फार मोठं प्रसिद्ध शहर आहे, राज्याचं मोठं नाव आहे, देशाचं मोठं नाव आहे आणि त्याची बदनामी आपल्याला या किरकोळ कारणासाठी होऊन द्यायची नाही. यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. आणि जरांगे पाटलांनी सुद्धा अशा प्रकारच्या धमक्या देण्यापासून दूर राहिलं पाहिजे. आपण इतकंच आव्हान आपण सर्वांना करू शकतो. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.